नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स टीईटी टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि जी काही शिक्षक भरती चालू आहे आणि जो काही जागांसंदर्भात जे काही सगळीकडे मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। आता सध्या सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत की जाहिरात किंवा एवढ्या जागा शिल्लक आहेत, तेवढ्या जागा शिल्लक आहेत, 80% करून एवढ्या जागा शिल्लक आहेत। ह्या गोष्टीची शाश्वती देऊ शकतात का, तसा पुरावा ते देऊ शकतात का? नाहीये, कारण ज्या काही आकडे आलेले आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या फक्त 31 डिसेंबरपर्यंतच्या होत्या। अरे बऱ्याचशा ठिकाणच्या आणखीन समायोजनाच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाही आहेत, पदोन्नती झालेली नाहीये, काही जणांचं आणखीन मावकडून त्या तपासून घेतलेलं नाही आहेत। त्या कुठल्या गोष्टीवर, कुठल्या आधारावर ते सांगत आहेत की एवढ्या जागा आहेत, तेवढ्या जागा आहेत, ह्याच्या आल्या नाहीत, त्याच्या आल्या नाहीत, आम्ही पाठपुरावा केला, हे केला आणि एवढ्या जागा त्या फक्त तुम्हाला वेड्यात काढण्याच्या गोष्टी आहेत। त्या फक्त तुम्हाला त्यांच्या बॅचेस विकण्यासाठी तुम्हाला मोठमोठे आकडे करून दाखवले जात आहेत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की प्रेफरन्स देणं हे कुठलं रॉकेट सायन्स नाहीये, साधी सिंपल गोष्ट आहे। प्रेफरन्स कसे द्यायचे, काय द्यायचे? आता 2022 ची जी काही शिक्षक भरती झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा प्रेफरन्स देण्याचे क्लासेस वगैरे होते का? अजिबात नाहीये ना। त्याच्यामध्ये सुद्धा पोरं लागले ना। अहो, ज्याला कॉम्प्युटरचं ज्ञान सुद्धा नव्हतं, ज्याला कशाचं काही माहिती नव्हतं, त्यानं सुद्धा प्रेफरन्स दिले, तो सुद्धा लागला। मग हे प्रेफरन्स भरणं किंवा हे काय रॉकेट सायन्स आहे का? जाहिरात आली, आपल्या डोळ्यानं आपल्याला वाचायला येते ना कुठल्या प्रवर्गाला आरक्षण आहे, किती आहे, काय आहे। आता समजा एखादा सोलापूर जिल्हा आहे, त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत, उभ्या आरक्षण, आडव्या आरक्षण, त्यानुसार जागा किती आहेत। जाहिरात आल्यानंतर आपण ते ओपन करून पाहू शकतो ना। आपण आपलं ठरवू शकतो ना की आपल्याला कुठं जायचं, काय जायचं, त्या जागेचा अभ्यास करून आपण हे करू शकतो ना। आता महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यापैकी किमान 20-30% विद्यार्थ्यांनी जर क्लासेस लावले, हे केले, त्या 20-30% विद्यार्थ्यांना हे अशी माहिती देणार आहेत की नाही बाबा, तू प्रेफरन्स इथं देऊ नको, की तिकडून इकडं असं आलं ना, असं होईल आणि तसं होईल, इथं प्रेफरन्स देऊ नको, तुम्ही जे सांगाल ते देईल। अहो, म्हणजे तुम्ही एवढी लहानपणापासूनची मेहनत केलेली आहे, सगळं कष्ट केलेलं आहे, अफाट कष्ट केलेलं आहे, कष्टाचं चीज व्हावं म्हणून तुम्हाला चांगले मार्क्स सुद्धा पडलेले आहेत आणि ते तुम्ही प्रेफरन्स कसे द्यायचे हे तुम्ही दुसरं कोणतरी सांगणार आणि त्याच्यावर तुम्ही ठरवत आहेत। म्हणजे तुम्ही तुमची सर्व शक्ती त्यांना अर्पण करत आहे, सद्विवेक बुद्धी तुम्ही गहाण ठेवलेली आहे आणि त्यांना देत आहात की सांगा आता मला असं झालेलं आहे आणि मी प्रेफरन्स कसे देऊ, इथं देऊ का तिथं देऊ, सगळं तुम्ही ठेवा। अहो, मग काय उपयोग तुमच्या शिक्षक होण्याचा? काय उपयोग जर तुम्हाला स्वतःचे प्रेफरन्स स्वतः भरायला येत नसतील, ह्या प्रेफरन्स भरण्यासाठी तुम्हाला क्लासेस लागत असतील? ही किती खेदजनक गोष्ट आहे। प्रेफरन्स भरण्यासाठी कुठलाही क्लास लावायची गरज नाही। अहो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी, त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता शिकण्यासाठी क्लास लावायची गरज होती, त्यावेळेस होती, पण प्रेफरन्स भरायचे कसे याच्यासाठी कुठं क्लास असतो का? शासनाचा कुठला GR आलेला आहे तो शिक्षक भरतीसाठी लागू आहे, सगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून तो फ्रीमध्ये भेटतो, आपण वाचून आपल्याला समजतो, ह्याच्यासाठी तुम्ही बॅच लावताय? ह्या गोष्टी योग्य आहेत का हे तुमचं तुम्ही ठरवा। आपल्या कुणालाही काही विरोध नाहीये, तुमची वैयक्तिक मर्जी आहे, क्लास लावायचं नाही लावायचं ह्याच्यामधून काहीही साध्य होणार नाहीये। किंवा असं सुद्धा सांगितलं जात आहे की कमी मार्क पडले तरी सुद्धा तुम्ही योग्य प्रेफरन्स देऊन शिक्षक भरतीला लागणार, ह्याचा त्यांनी बॉन्डवर लिहून देणार आहेत का सांगा? आता समजा एखाद्या प्रवर्गाच्या जागाच येणार नाहीयेत, त्या विद्यार्थ्यांना आल्याच नाही, त्या विद्यार्थ्याने बॅच घेतली आणि ह्यांनी काय सांगितले की कमी मार्क असले तरी सुद्धा तुम्हाला हे भेटणार, डंके की चोट पर असं सांगणार आणि तुम्ही बॅच घेतली। त्यांनी जे सांगितले त्या दृष्टिकोनातून लावले, जागा असतील नसतील, असल्या तरी सुद्धा त्यांनी जे काही सांगितलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही हे केलं तर नाही लागलात तर? अहो, प्रेफरन्सवर निवड असते हे 100% खरं आहे, प्रेफरन्स कोण कसं देतं हे सुद्धा 100% खरं आहे, पण त्याच्यापेक्षा हे खरं आहे की तुम्हाला मार्क्स पण असले पाहिजेत ना। आता हे कसं करतायत की कमी मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही योग्य प्रेफरन्स देऊन हे होता, कसं होणार? ह्याची शाश्वती त्यांनी देणार आहेत का? नाहीये ना। त्यामुळं तसं नसतं। एकतर आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, आपण कुठल्या आरक्षणामध्ये बसतो, आपला कुठला विषय आहे, आपल्याला किती मार्क्स पडलेले आहेत
आपल्यापेक्षा किती कॉम्पिटिशनमध्ये आहेत, आपल्यापेक्षा किती लोकांचं वय कसं आहे आणि त्यांचा विषय कुठला आहे, त्यांच्याकडे एक व्यक्तिगत किंवा थोडंसं वेगळं आरक्षण आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होतो. ना की तुम्ही असे प्रेफरन्स द्या आणि तसेच द्या असं नाही आहे. तुम्ही 1ली ते 5वीचा सुद्धा प्रेफरन्स दिला, तुम्ही 1ली ते 12वीला सुद्धा पात्र असाल तर पहिला तुमचा 11वी 12वी तर जिल्हा परिषद नसतं, 9वी ते 10वीचाच विचार होतो, वरून खालीच विचार होतो, खालून वरी नाही. ते तसं असतं. त्यामुळं प्रेफरन्स कसे द्यावे याच्यासाठी तुम्ही बॅच लावत असाल तर ते चुकीचं आहे. आणि हे कसं आहे हे माहिती आहे का, आत्ता सध्या तुम्हाला बऱ्याच लोकांनी हे सांगितलेले आहेत की ह्या जिल्ह्यामधल्या एवढ्या जागा, त्या जिल्ह्यातल्या एवढ्या जवळजवळ 10-11 हजार जागा सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, कटक संस्था, समाज कल्याणच्या, पुन्हा ह्याच्या आश्रमशाळेच्या जागा त्यांनी विसरून गेले. तरीसुद्धा एवढंच करून तुम्हाला 10,000चा आकडा दाखवला. हे याची सत्यता काय आहे हे तुम्ही पडताळून पाहिलं का? म्हणजे त्यांनी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला आणि लावल्या बॅच. आता हे एक प्रकारचं पैसे काढण्याचं साधन झालेलं आहे. याच्या अगोदर तसं होतं का? 2022च्या ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी प्रेफरन्स दिले, त्यांना जसं चांगला अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातून प्रेफरन्स दिले, त्यांनी लागले. मार्क्स असतील, तुमचं आरक्षण कसं आहे, तुमचा विषय कोणता आहे, जेवढ्या जागा आहेत त्यानुसार तुम्ही लागतातच. त्यामुळं असल्या भानगडीत पडू नका. हे पहा, आपल्याला कुणाला नावं ठेवायचं नाही, काय करायचं नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. भारत स्वतंत्र आहे, तुम्ही स्वतंत्र आहात, तुमचे विचार स्वतंत्र आहेत. आणि तुमच्यावर कुणीतरी दडपण आणून, तुमच्यावर कुणीतरी भीती घालून अशा गोष्टी करत असेल तर तुम्ही तुमच्या मेंदूचा विचार म्हणजे चांगला सत्सद विवेकबुद्धी ठेवून गोष्टी केलेल्या कधीही चांगल्या असतात. याच्यातून माझा काय फायदा आहे का? काही नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तुम्हाला खरंच आवश्यकता वाटत असेल तर तुम्हीही करा. स्वतःचं भविष्य तुम्हाला दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता. आपल्याला काय आहे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सध्या ह्या घडीमध्ये आणि आणखीन पुढं बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. आत्ता कुठं तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत भडकवलं जात आहे. तुम्हाला कमी मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही नोकरीला लागू शकता. प्रेफरन्स किती महत्त्वाचे आहेत, प्रेफरन्सवर तुमची नोकरी टिकून आहे. आम्ही जे सांगल, आम्ही जे करल, आम्ही जे सांगतो तेच खरं होतं. आणि कमी मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही नोकरीला लागता. त्यासाठी बॅच जॉईन करा. आणि तुम्ही जर अशा गोष्टी करत असाल तर त्या सपशेल चुकीच्या आहेत. स्वतंत्र आहे, जस्तचं आहे, फक्त योग्य विचार करा, योग्य गोष्टीच्या मागं लागा, चुकीच्या गोष्टीला समर्थन करू नका. तुम्हाला भीती दाखवून हे केलेलं आहे. आता जो काही ईश्वर वगैरे आहे, देव आहे, ईश्वर अल्लाह आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काय आहे, सगळ्या भीतीच्या गोष्टी आहेत. देव पाप करल, भगवान असं करल, तसं करल, किंवा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात, तुम्ही असं नाही केलं तर तसं होऊ शकेल, ह्या भीतीच्या गोष्टी आहेत. भोंदू बाबा वगैरे कसे झाले, तुम्हाला भीती दाखवणं झाली ना. तुम्ही जर माझं नाही ऐकलं तर तुमच्या 7 पिढ्या नष्ट होतील. ह्या गोष्टी काय आहेत, हे आहेत. तुम्हाला फक्त भीती दाखवली जाते आणि त्या भीतीच्या पोटी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता. आणि ह्याच्यामध्ये प्रेफरन्सच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला तशीच भीती दाखवली जात आहे. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. सद्बुद्धी जागृत ठेवा. आणि जे काही सध्या तुम्हाला जागांच्या बाबतीत येत आहे की एवढ्या जागा आल्या, तेवढ्या जागा आल्या, ह्या जिल्ह्यामध्ये एवढ्या शिल्लक आहेत किंवा एवढ्या आहेत, त्या गोष्टीच्या ह्याच्याकडे लागू नका. कारण कसं आहे माहिती आहे का, जागा दिसायला किती जरी असल्या पण त्या पवित्र पोर्टलवर त्यांनी जाहिराती किती देतात ह्या महत्त्वाच्या असत्या. आपली शिक्षक भरती 100% पदाची होती, त्याच्यापैकी 80% पदाची भरती आहे. मग त्या 80च्या 80% जाहिराती जोपर्यंत पवित्र पोर्टलवर येत नाही तोपर्यंत विश्वास नाही आहे. आता त्या 80 पैकी काही ठिकाणी त्या 20%, 30%, 40% सुद्धा जाहिराती देऊ शकतात. त्यामुळं सुरुवातीला जे काही आकडे सांगितलेले आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून उपयोग आहे का? नाही आहे. जोपर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याचा टॅब क्लोज होणार नाही तोपर्यंत जागा किती शिल्लक आहेत आणि त्या जागांची किती जाहिरात दिली आहे हे आपल्याला कदापि कळणार नाहीये. पण एक गोष्ट एवढी आहे की जागा चांगल्या आहेत, जागा चांगल्या प्रमाणात येतील. त्यासाठी आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण पवित्र पोर्टलवर जाहिराती ज्या काही येत आहेत त्यासाठी आणखीन चांगला वेळ दिला पाहिजे. उगाच गडबड करून गोंधळ घालून
ह्या आजच प्रेफरन्स चालू करा, आम्ही आंदोलनच करतो, अशा गोष्टी करून काही उपयोग होणार नाही आहे. त्यामुळं सध्याच्या गोष्टीला शांतीत क्रांती. आता ही शांतीत क्रांती कसं करायचं, आपापल्या ज्या काही आस्थापना आहेत तिथं जाऊन चेक करायचं की बाबा जिल्हा परिषद आहे तिथं तुमच्या जागा आहेत किती, त्याच्यापैकी 80% तुम्ही जाहिरात दिलेली आहे का नाही आहे, कुठल्या प्रवर्गाच्या जागा आल्यात किंवा ज्या काय कुठल्या माध्यमाच्या जागा आल्या आहेत त्या तुम्ही दिल्यात का नाही, ह्या फक्त गोष्टी चेक करायचे की ना की हां इथं कोल्हापूरला 1000+ जागा शिल्लक आहेत, मग त्या 1000च्या 1000 पवित्र पोर्टलला आल्या. अहो त्या येण्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागते, ते सुद्धा पाहायला हवं. ज्या त्या जिथं जिथं हे आहे तिथल्या सगळ्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं असतं. आणि जाता जाता आणखीन एक महत्त्वाचं सांगतोय की ह्या शिक्षक भरतीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं सांगणारे कमी आणि भुलवणारे जास्त आहेत. ही शिक्षक भरती एक मोहमाया आहे. ह्याच्या नशेमध्ये आपण इतके गुरफटून जातो, इतकी नशा होते की त्या नशेच्या बाहेर आपण लवकर पडत नाही आहे. म्हणून याच्यामध्ये एकच गोष्ट करायला हवी की सत्सद विवेक बुद्धी. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना मागे सारतो. त्यामुळे योग्य विचार घ्या, योग्य निर्णय घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, पण चुकीच्या गोष्टीच्या मागे लागू नका, वादविवाद करू नका. ही तर फक्त सुरुवात आहे. याच्यानंतर लवकरच मराठी विरुद्ध इंग्लिश, इंग्लिश विरुद्ध मराठी, मराठी विरुद्ध हिंदी किंवा एखादा विशिष्ट गट 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी याच्या विरुद्ध भांडण लावले जाईल, 9वी ते 12वी ते किंवा पहिले प्राथमिकच्या विरुद्ध, असे वेगवेगळ्या गोष्टीचे किंवा पॉईंट काढून काहीतरी रोज तुम्हाला एक व्यसन लागल्यासारखं रोज व्हिडिओ टाकून हे केलं जाईल. आणि मोठी संधी, मोठी सुवर्ण संधी, इतक्या जागा येणार, थेट तिकडल्या गोष्टी अशा गोष्टी केल्या जातात. ह्यांना संधी, त्यांना संधी, ह्या प्रवर्गाला संधी, त्या प्रवर्गाला संधी, इतकंच मेरिट लागेल तितकंच मेरिट लागेल, अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या जातील. तुम्ही अशा गोष्टीच्या कसल्याही नादी लागू नका. आणि विशेष करून मी एक सांगतो की जोपर्यंत पवित्र पोर्टलवरल्या जाहिराती पूर्ण होणार नाही आहेत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओज पाहू नका. कारण रोज काहीतरी कुठली तरी गोष्ट येणार, तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचं सांगणार किंवा काही 50% योग्य 50% चुकीचं सांगणार आणि तुम्ही तोच ऐकत बसणार. मग लगेच टेन्शन घेणार, आता माझं कसं होणार, मी लागणार का नाही, रोज यायला, रोज असं होईल, रोज तसं होईल, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात. म्हणून सांगतोय, आता मी सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो. मी आता मागचा व्हिडिओ कधी टाकलेला, तब्बल एक जवळजवळ महिना आपलं प्रेफरन्स चालू झाले त्यावेळेस टाकलेला आहे, त्याच्यानंतर आज टाकतोय. आणि व्ह्यूजच्या नादी खूप जण लागलेले असतात. मला हेच सांगायचं आहे की सध्या जोपर्यंत जाहिरातीचा टप्पा पूर्ण होणार नाही आहे तोपर्यंत तुम्ही रोज यूट्यूबवर शिक्षक भरतीच्या बाबतीत अपडेट घेणं बंद करून टाका. प्रेफरन्स आल्यानंतर चालू करा. प्रेफरन्सला भरपूर वेळ भेटतो. किंवा उगाच आज इथली जागा आली का, रोज तिथली जागा आली का, असं करू नका. आपल्या जी काही आस्थापना आहे तिथं पाठपुरावा करा, तिथल्या जागा आल्या का एवढं पहा की ना की रोज उठून ह्याला संधी त्याला संधी, थेट तिकडं अशीच माहिती तशीच माहिती, मोठी बातमी, रोज 3-4 व्हिडिओ, अशा बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. याच्यातून तुमची मेंटॅलिटी खराब होत आहे. तुम्ही मनोरुग्ण होण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जाऊ शकता. ही एक भूलवलय आहे, ही एक नशा आहे. या नशेतून बाहेर व्हा, नशामुक्ती करा आणि विनाकारण रोज शिक्षक भरतीच्या अपडेट घेणं तुर्तास तरी बंद करा. वैयक्तिक मत आहे, पटलं तर घ्या, नाहीतर तुम्हाला जे काय दुसरे सांगतील त्यांचं ऐकायचं असतील तर तुम्ही त्यांचं ऐकू शकता. आपल्याला काहीही नाही आहे. सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा, जे योग्य वाटेल ते करा. आपल्याला तसं कुणाच्या विरोधात का आपण काय बोलत नाही आहे की तुम्ही हेच करू नका तेच करू नका, मी जे सांगेल तेच करा किंवा आमच्याचमुळं असं झालं, आम्हीच जे केलं तेच सत्य आहे, बाकी सगळे खोटे आहेत. आपलं तसं काही नाही, सगळेच चांगले आहेत. दुनिया खूप सुंदर आहे. फक्त सत्सद विवेक बुद्धी चांगली ठेवली तर. आणि जे काही समाजकंटक आहेत त्याच्यापासून दूर राहावा बस. आणि जे काही या शिक्षक भरतीमध्ये भांडणं लावत आहेत किंवा वादविवाद निर्माण करत आहेत याच्यापासून दूर राहावा बस, एवढं सांगायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर इतकं प्रवचन दिल्यासारखं दिसत आहे, म्हणजे सांगत आहे, कारण याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा अशा गोष्टी सांगितलेल्या आहे, पण ही लास्ट वेळ असणार आहे. याच्यानंतर मी इतकं एकदम व्यवस्थित सांगेल असं नाही आहे. आज व्हिडिओ टाकावा असा योग्य वाटला, कारण सध्या बऱ्याचशा गोष्टी अशा घडत आहेत की सर्वांची दिशाभूल केली जात आहे. या दिशाभूल होण्यापासून तुम्ही थोडंसं सावध राहा. आणखीन एकदा सांगतोय, सत्सद विवेक बुद्धी.
शांतीत क्रांती आणि यूट्यूबपासून दूर. रोज शिक्षक भरतीचा अपडेट घेण्यापासून थोडंसं लांब राहावा, थोडंसं शांत राहावा. तुमची मनस्थिती जेवढी चांगली राहील तुम्हाला प्रेफरन्स द्यायला सुद्धा तुमचे विचार खुलतील. असो, जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचे आहे त्यांनी भरपूर करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, कमेंट करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. आपल्या कमेंट कधी ऑफ नसतात. तुम्हाला निगेटिव्हसुद्धा कमेंट करायचे असतील तर करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. असो, कारण त्याचा विचार असतो. जैसी जिसकी सोच, बागाभाई आपलं तारक मेहता का उलटा चष्मामध्ये बागा म्हणतो तर जैसी जिसकी सोच, तसं जैसी जिसकी सोच. असो, ठीक आहे. आता आपण इथंच थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात, सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड, सोबत आहेत त्यांच्या संपूर्णते परिपूर्ण मानशाबजारात. मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा मधील ज्ञान आणि कष्टाची जोड, अभ्यासाची लागू दे तुम्हा साऱ्यांना गोड. साधा सोप्या भाषेत नवे काही शिकूया, यशाच्या शिखराकडे एकत्र निघूया. पोराटी म्हणजे यशाची हमी, 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 पोराटी म्हणजे यशाची हमी. पोराटी म्हणजे यशाची हमी, 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 पोराटी म्हणजे यशाची हमी.